ऐका, वाईट संतती कशी जन्माला येते ऐका. कश्यप ऋषी आणि कश्यप ऋषींना 2 अर्धांगिनी. एकीचं नाव आहे अदिती आणि दुसरीचं नाव आहे दिती. अदिती आणि दिती असं म्हणतात, देवांचा जन्म अदितीपासून झाला आणि राक्षसांचा जन्म दितीपासून झाला. कसा झाला महाराज जरा सांगता का? म्हणले सांगतो ऐका. एक वेळ आणि दुसरी गोष्ट ऐका, दिती ही दक्षाचीच मुलगी. काल आपण इतिहास ऐकला ना दक्षाच्या एका मुलीचा. ही दितीसुद्धा दक्षाचीच आहे. आणि एक दिवसाचा प्रसंग, संध्याकाळची वेळ आहे, सांज वेळ झालेली, दिवा लावण्याची वेळ आहे. आणि नेम असा असतो, सूर्य उगवते वेळी, सूर्य मध्यान्हाला आल्यानंतर आणि सूर्य मावळतीला चालल्यानंतर देवाचं भजन नियमानं माणसानं केलं पाहिजे. नाही जमलं तरी राम राम एवढं तरी म्हटलं पाहिजे. आणि आपल्याकडे जुनी माणसं सूर्य उगवायला लागला की लगे नमस्कार करतात, सूर्य मावळायला लागला की नमस्कार करतात. पितरांना जो नैवेद्य दिला जातो ना, बरोबर सूर्य माथ्यावर आल्यानंतरच तो पोहोचला जातो. त्याचा कालावधी आहे बरोबर 12, म्हणजे सूर्य माथ्यावर आल्यानंतर. आणि याला शास्त्रामध्ये त्रिकाल संध्या असं म्हणतात. आणि अशा त्रिकाल समयाच्या वेळी, सायं समयाच्या वेळी त्या दितीच्या मनामध्ये कामवासना जागृत झाली. थोडा ऐकू कमी. तिच्या मनामध्ये कामवासना जागृत झाली. तिला वाटलं आपण आपल्या पतीचा सहवास करावा. आणि असं असतं, कामा तुरा भयम न लज्जा. त्याला लाजही नसते आणि त्याला भीतीही नसते. आणि तिनं आपल्या मनातली इच्छा आपल्या मालकाला बोलून दाखवली. काही मना म्हणली, पण मला इच्छा झाली. ते साधू होते कश्यप महाराज. त्यांनी सांगितलं, तू वेडी आहेस, तू माझी पत्नी आहेस, मी तुझ्यापासून दूर नाही. आणि अशा अवेळी तुझ्या मनामध्ये ही गोष्ट कशी आली? खरं तर ही भजन करण्याची वेळ आहे, देवाची प्रार्थना करण्याची वेळ आहे. पण दिती मात्र मानायला तयार नाही. ती म्हटली, काही म्हणा पण माझी इच्छा पूर्ण करा. फार समजवण्याचा प्रयत्न केला कश्यप महाराजांनी, पण दिती मात्र ऐकायला तयार नाही. आणि असं असतं, राजहट्ट, बालहट्ट आणि स्त्री हट्ट हा पूर्ण करावाच लागतो. आणि मग नाईलाज झाला कश्यप महाराजांचा. कश्यप मुनीने देवाला हात जोडले, दैवाला हात जोडले, सूर्याला नमस्कार केला. देवा, आज माझ्याकडून पाप होत आहे. आणि नाईलाजानं कश्यप महाराज दिती बरोबर सहवास करण्यासाठी तयार झाले. सहवास संपला, ती वेळ निघून गेली. कश्यप महाराज गेले तपश्चर्येला. दितीला सुद्धा नंतर वाईट वाटलं की आपल्याकडून सुद्धा वाईट घडलंय. पण आता वेळ निघून गेलेली होती. आणि स्नान तपश्चर्या करून आल्यानंतर दिती पुन्हा एकदा स्वच्छ होऊन आपल्या मालकापाशी गेली, चरणाचं दर्शन घेतलेलं आणि क्षमा मागायला लागली. महाराज क्षमा करा, नको त्या गोष्टीचा आग्रह मी आपल्याकडे धरला आणि माझ्याकडून नको ते पाप घडलेलं आहे. या पापातून माझी मुक्ती होईल असा मंत्र मला सांगा. कश्यप महाराज म्हणतात, दिती, एकदा धनुष्यातून बाण सुटल्यानंतर जसा तो परत घेता येत नाही, तसं माणसाकडून एखादं पाप घडल्यानंतर पुन्हा त्याला क्षम्य करता येत नाही. आता जे कर्म घडलंय ते घडलंय, त्याचं फल तुला भोगावंच लागेल. असं आहे. महाराज, यावर काहीतरी उपाय सांगा. कश्यप महाराज म्हणतात, काहीच उपाय नाही. नको त्यावेळी तू समागम केलास, याचा परिणाम तुझ्या पोटी 100 वर्षानंतर 2 जुळे मुलं जन्माला येतील आणि दोन्हीही राक्षस असतील. जे खरं आहे ते साधूंनी सांगून टाकलं. स्वतःची बायको असली म्हणून काय झालं? माणसानं खरं बोललं पाहिजे. कुणीही असू द्या, सख्खा बाप असला तरी खरं बोलायला कधी भ्यायचं? आत्तापर्यंत कर्माची फळं कुणाला चुकलेली नाहीत, ते तुलाही चुकणार नाहीत.
आणि मग दितीनं पुन्हा प्रार्थना केली आपल्या मालकाला, महाराज शाप तुम्ही दिलात खरं आहे, पण पुन्हा एकदा उशाप सुद्धा द्या. आणि मग कश्यप महाराजांनी पुन्हा उशाप दिला. कश्यप महाराज म्हणतात, दिती ऐक, तुझ्या पोटी 2 राक्षस जन्माला येतील यामध्ये संशय नाही, पण याच राक्षसांच्या कुळामध्ये एक श्री नारायणाचा, श्रीकृष्णाचा एक भक्त सुद्धा जन्माला येईल. आणि मग तिला आनंद वाटला. राक्षस माझ्या पोटी जन्माला येणार आहे हे ऐकून अगदी स्त्री गलित गात्र झाली, वाईट वाटलं, हृदयाचे अगदी तुकडे तुकडे झाले. पण जेव्हा आपल्या कुळामध्ये एखादा तरी भक्त जन्माला येणार आहे हे कळलं तेव्हा आनंद वाटलेला आहे. आणि गंमत आहे का, 100 वर्षानंतर त्याच दितीच्या पोटी 2 मुलं जन्माला आले, जुळे. आणि त्यांचे नाव ठेवले, एकाचं नाव ठेवलं हिरण्याक्ष आणि दुसऱ्याचं नाव ठेवलं हिरण्यकश्यप. कथा समजते ना साऱ्यांना? असे डोलत जा, काहीतरी करत जा. कथा समजते का? हॅलो माग. हा, दितीच्या पोटी 2 मुलं जन्माला आली, दोघं सुद्धा हिरण्याक्षारी हिरण्यकश्यप. लहानपणापासूनच वितंडवाद घालण्यामध्ये अगदी पटाईत, भांडणं करायची, तण्ण करायची, मारझोड करायची, दोघंही बळकटो हाडामासन, हे अगदी धष्टपुष्ट. पाहता पाहता लहानाची ती मोठी झाली आणि अन्य अत्याचार त्यांच्यामध्ये वाढलेला आहे. दोघंही बलदांड झालेली आहेत. सामान्य माणसाला त्रास देतात, नवल नाही, देवाला सुद्धा चॅलेंज ती मुलं करायला लागलेली आहेत. आणि म्हणून त्या हिरण्याक्षानं यात देवाला चॅलेंज करून पृथ्वीला पाण्यामध्ये नेऊन ठेवलं होतं. पण देवानं त्याला मारून वर पृथ्वी आणलेली आहे आणि सृष्टीचा विस्तार झाला. पुढे कथा ऐका. यानंतर घरातली सारी मंडळी, आपला मुलगा हिरण्याक्ष गेला, घरातला एक माणूस गेला, सारी अगदी रडायला लागली. हिरण्यकश्यपानं साऱ्यांचं सांत्वन केलेलं आहे, साऱ्यांचं सांत्वन केलेलं. ही कथा इथपर्यंत स्टॉप करतो, पण मला यातून एक मुद्दा सांगायचा आहे. देवाला चॅलेंज करण्या इतकी जर दुष्ट मुलं आपल्या पोटी येत असतील तर ती का येतात याचं कारण या कथेमध्ये दडलं आहे. म्हणून मायांनो एक करा, ज्यांची वेळ निघून गेली त्यांची जाऊ द्या, पण ज्यांना वाटत असेल आपल्या पोटी वाईट मुलगा जन्माला येऊ नये, त्यांनी काय केलं पाहिजे? जी चूक या दितीनं केली ना, ती चूक आपल्याकडून कधीच होऊ द्यायची नाही. एवढाच एक पॉईंट लक्षात ठेवायचा या कथेमधून. आणि ही चूक केल्यामुळे या जगामध्ये राक्षसांचा जन्म झालेला आहे. राक्षस म्हणजे 2 शिंग असतात, दात मोठे असतात, त्यांना असे विचित्र केस वगैरे असतात, त्यांचे नख लांब असतात, असं काही नाही बरं का. 2 पायाचे सुद्धा राक्षस असतात, 2 हाताचे सुद्धा राक्षस असतात, चांगले कपडे घातलेले सुद्धा राक्षस असू शकतात, नाही चांगला मेकअप केलेले सुद्धा राक्षस असू. राक्षस म्हणजे काय? वरच्या रंगानं काहीच फरक नसतो, फरक असतो तो हृदयातल्या भावनेमध्ये. ज्याचं हृदय जगाविषयी आणि स्वतःविषयी चांगला विचार करतं त्याला सज्जन म्हणा, त्याला देव माणूस म्हणा. आणि ज्याचं मन, ज्याचं हृदय स्वतःचाही चांगला विचार करत नाही आणि जगाचाही चांगला विचार करत नाही त्याला राक्षस असं म्हणा. विषय संपला. आणि म्हणून अशा राक्षसाला आपण जन्माला घालायचंय की सज्जनांना जन्माला घालायचंय हे आपल्या हातामध्ये आहे. कथा पुढे चालते. एक एक प्रश्न राजाने विचारावा, त्या प्रश्नाचं उत्तर भगवान शुकाचार्य देऊ लागलेले आहेत. महाराज, वाईट मुलं कशी जन्माला येतात ऐकलंय, कळलंय आम्हाला, पण चांगली बाळं जन्माला येण्यासाठी काय करावं लागतं तेही सांगा. आणि मग एक सुंदर कथा सांगायला सुरुवात केली. शुकाचार्य भगवान सांगतात, राजा सुनो, एक उत्तानपाद नावाचा राजा, त्याला 2 राण्या होत्या. जी थोरली होती तिचं नाव होतं सुनीती आणि जी धाकटी होती तिचं नाव होतं सुरुची. ऐका बरं, ज्यांनी ऐकलंय त्यांनी तर ऐकलंच आहे, पण ज्यांनी ऐकलं नाही त्यांनी पुन्हा छान लक्षात ठेवा. उत्तानपाद नावाचा राजा, त्याला 2 राण्या. थोरली तिचं नाव आहे सुनीती
आणि धाकटी आहे तिचं नाव आहे सुरुची. प्रत्येक माणसाला 2 राण्या असतात. ऐकलं का? प्रत्येक राण्या म्हणजे 2 बायका असतात. तुम्ही म्हणाल तर घरोघरात तर एकच आहे. घरात जरी एक असली तर प्रत्येकाच्या मनामध्ये 2 पत्न्या असतात. 2 पत्न्या कोणत्या ते ऐका. मनातल्या 2 प्रकारच्या भावना म्हणजे 2 पत्न्या. मंडपाकडे जावंही वाटतं, पण तिथं गेल्यानंतर तिथंच काम करावं लागेल म्हणून न गेलंच बरं असंही वाटतं. ऐकलं का? असं वाटतं सप्ताहाला वर्गणी द्यावी असं वाटतं एका मनाला. दुसरं मन म्हणतं सप्ताहाला द्यावी तर मग आपल्या प्रपंचात काय ठेवावं असं वाटतं. हे मनाचे जे 2 विचार आहेत ना याला 2 राण्या असं म्हणतात. आणि प्रत्येक माणसाकडे ते आहे. 2 प्रकारची वृत्ती. एक चांगली वृत्ती असते, एक वाईट वृत्ती असते. आपलीच असणारी चांगली वृत्ती हिला एक राणी म्हणा आणि आपलीच असणारी दुसरी वाईट वृत्ती तिला दुसरी राणी म्हणा. उत्तानपाद नावाच्या या माणसाला राजाला 2 राण्या, एक सुनीती दुसरी सुरुची. सुनीती ही चांगली आहे आणि सुरुची ही जरा खट्याळ स्वभावाची आहे. नाहीतरी नीती चांगलीच असते आणि रुची ही वाईटच असते. एक छोटासा प्रश्न आहे माझा. साखर खाणं चांगलं का लिंबाचा पाला खाणं चांगलं? लिंबाचा पाला. तुमचं काय म्हणणं आहे मामा? लिंबाचा पाला खाणं चांगलं का साखर खाणं चांगलं? मोठ्या सांगा ना. लिंबाचा पाला. अजून तुमचं काय म्हणणं आहे? लिंबाचा पाला चांगला का साखर चांगली? आता तुम्ही लय दोघं मोठ्या मनानं मानलात. खरं सांगा बरं, रोज लिंबाचा पाला खाता का? सकाळी खाल्ला मी. तुम्ही खाता का मामा? ते नाना खातात बरं रोज. तुम्ही खाता नाही ना? चांगला आहे मग खात का नाहीत? त्याचं उत्तर असं आहे, चांगला आहे हे मनाला कळत आहे, पण चांगला म्हणून खाल्ला तर जीभ खायला तयार नाही. खावा ही नीती आहे आणि कडू लागतो म्हणून खायचा नाही ही रुची आहे. आलं का लक्षात? आता लक्षात आलं ना? डायबिटीस आहे माणसाला, शुगर आहे. शुगरवाल्या माणसानं असं म्हणतात गुलाबजामुन खाऊ नये. एक मन म्हणतंय वो खाऊ नका, नाही खाल्ला तर तब्येत अगदी लेवल राहते. पण दुसरं मन म्हणतं अर्धा खाल्ला तर काय होतं? खाऊ नये, आपलं आरोग्य बिघडेल असं जी सांगते ना तिला म्हणायचं नीती, सुनीती. आणि थोडं खाल्लं तर काय होतंय असं जी म्हणते ना तिला म्हणायचं सुरुची. कळलं आता? इथे विषय स्टॉप करतो, थोडं पुढे चालतो. राजाच्या 2 राण्या, एक सुनीती दुसरी सुरुची. थोरली होती अतिशय चांगल्या मनाची, निर्मळ अंतःकरणाची, गंगेसारखं पवित्र मन. दुसरी होती सुरुची, खट्याळ मनाची, स्वतःशिवाय दुसऱ्याला कधी ती चांगलंच म्हणायची नाही. वाटेनं चालली तरी स्वतःकडच्या अंगाकडेच पाहत ती चालायची. दुसऱ्याचं चांगलं पण तिला कधीच खपलं नाही. तिला म्हणायचं सुरुची. आणि पाहता पाहता दोघींचाही प्रपंच अगदी फुलून गेला. सुनीतीलाही एक मुलगा झाला आणि सुरुचीला सुद्धा एक मुलगा झाला. सुनीतीच्या मुलाचं नाव ठेवलं ध्रुव बाळ आणि सुरुचीच्या मुलाचं नाव ठेवलं उत्तम. दोन्ही मुलं लाडाकोडामध्ये वागायला लागली. लहानाची मोठी झाली, अंगणामध्ये रांगायला लागली, खेळायला लागली, नाचायला लागली, बागडायला लागली, उड्या मारायला लागली. एक दिवस राजा उत्तानपाद शांतपणे बसलेले होते आणि सुरुची ऐका इतक्या खट्याळ मनाची आहे. तिनं सांगितलं, ओ ऐकलं का? उत्तानपाद म्हणतात, काय म्हणते सांग ना. घरामध्ये बऱ्याच जणींचा आवाज जरा उंच असतो आणि यांचा आवाज जरा खाली असतो. नियम असा आहे, यांचा आवाज वर पाहिजे आणि यांचा आवाज खाली पाहिजे. पण जास्त लाडकी असल्यानंतर आवाज उंच गेल्याशिवाय राहत नाही, हे त्यातलं वर्म आहे. तसा सुरुचीचा आवाज हा उंच गेला. अहो ते म्हणले, काय म्हणते सांग ना. तिनं सांगितलं, माझी सवत सुनीती, मी सुरुची
एक तर घरात ती राहीन, नाहीतर एक तर मी राहीन. राजाला प्रश्न पडला कुणाला नाही म्हणावं. आणि मग विचार केला, म्हणले सोपं आहे. दोघीमध्ये आवडीची कोण? धाकटी. आणि शेवटी मनामध्ये फैसला केला, वाईट म्हणू नकोस, या घरामध्ये एकच जण राहील, ते तू. आणि त्या उत्तानपाद राजानं सुरुचीला घरामध्ये ठेवलं आणि सुनीतीला बंगल्याच्या बाहेर झोपडं बांधून दिलं. त्या झोपड्यामध्ये सुनीती शांतपणे समाधानानं राहू लागली. चांगल्या मनाचा माणूस असला ना, झोपडीमध्ये सुद्धा आनंदाने राहू शकतो. नवे नवे पोत्याच्या अंथरुणावर पडला तरी आनंदानं त्याला झोप लागू शकते. पण वाईट मनाचा माणूस गादीवर पडला तरी त्याला त्या गादीमधल्या कापसाच्या बिया रुतल्याशिवाय राहत नाहीत. आलं का लक्षामध्ये? तसं सुनीती निर्मळ अंतकरणाची. काय झालं म्हणले, आपल्याला बंगल्याच्या बाहेर घर बांधून दिलं म्हणून हाकलून तर दिलं नाही ना. शेवटी आपल्या या राजधानीमध्ये आणि बंगल्याच्या समोर झोपडीमध्ये ती राहायला लागली. एक दिवसाचा प्रसंग, दोन्ही बाळ अगदी लाडाकोडाने खेळतायत. खेळत खेळत दोघं जण बापापाशी आले. उत्तानपाद राजा शांतपणे बसलेला आहे, हे जसे तुम्ही बसलात ना मंडी घालून असं. आणि बसल्यानंतर पळतच आला तो छोटा मुलगा उत्तम आणि राजाच्या मांडीवर बसला. राजाच्या मांडीवर बसलेल्या दुसऱ्या ध्रुव बाळानं पाहिलं, आपल्या बाबांच्या मांडीवर आपला भाऊ बसलाय. आणि लहान मुलं फार बरोबरी करतात बरं का. तो बसला ना, मी पण बसणार. आणि ध्रुव नावाचा बाळ पळतच गेला आणि बापाच्या दुसऱ्या मांडीवर बसला. दोन्ही मांडीवर दोन बाळं बसले. बापानं दोघांनाही अगदी कुरवाळलं, डोक्यावरून हात फिरवले, दोघांचे पटापटा मुके घेतले. किती केलं तरी आपले लेकरं आहेत. आनंद वाटला. गुलगुल गप्पा मारत बाप बसलेला. आणि एवढ्यामध्ये सुरुचीची नजर गेली मांडीवर बसलेल्या दोन्ही बाळाकडे. एका मांडीवर माझा मुलगा उत्तम बसलाय, दुसऱ्या मांडीवर आपल्या सवतीचा मुलगा बसलाय. ऐकलं का? दुसऱ्या मांडीवर मुलगा बसला नाही, सवतीचा बसलाय. इथे प्रॉब्लेम आहे. आणि मनाला खटकलं, डोक्यावरचा पदर कमरेला खोवला, पुन्हा पळतच गेली. उतरा खाली त्याला. लांबूनच उत्तानपाद राजाला काहीच कळेना आणि जवळ आली आणि म्हणाले, आता एकदा बाईचा पारा चढल्यानंतर धावत पळतच गेली. ज्या मांडीवर आपला स्वतःचा मुलगा बसलेला आहे त्याला तसंच ठेवलंय आणि ज्या मांडीवर आपल्या सवतीचा मुलगा बसलेला आहे त्याच्या हाताला धरलं आणि खसकन बाजूला ओढलं. बस म्हणली बाजूला. या मांडीवर बसण्याचा अधिकार फक्त माझ्या मुलाला आहे, तो तुला नाही. आणि जर तुला तो अधिकार प्राप्त करायचा असेल, वनामध्ये जा, देवाची तपश्चर्या कर, पुढचा जन्म घे, माझ्या पोटाला ये आणि मग मांडीवर बस. ध्रुव बाळानं ऐकलं आणि रडतच आपल्या आईकडे गेला. आईनं पाहिलं, तोंडावरून हात फिरवला, आपल्या पदरानं दोन्ही डोळे पुसले, गालावरून हात फिरवला. बाळा रडू नकोस, काय झालं जरा सांगशील? ध्रुवानं सांगितलं, आई संस्कार ऐका बरं. ध्रुव बाळा सांगतो, आई छोट्या आईनं मला मांडीवरून उठवलं ग. म्हणजे अगं मी बाबांच्या मांडीवर बसलो, उत्तम सुद्धा बसला. छोटी आई पळतच आली, माझ्या हाताला धरलं आणि खसकन मला बाजूला काढलं. सुनीतीला वाईट वाटलं. बाळा मग काय झालं रे उठवलं म्हणून? अगं आई तसं नाही. छोटी आई मला म्हणाली, आईनं संस्कार किती छान केले बरं का. छोटी आई मला म्हणाली, या मांडीवर बसण्याचा अधिकार तुला नाही. तुला जर या मांडीवर बसायचं असेल, वनात जा, तपश्चर्या कर, दुसऱ्या जन्माला ये, माझ्या पोटाला ये आणि मग मांडीवर बस. आई मला बाबांची मांडी नाही मिळणार ग. आईनं सांगितलं, ध्रुवा अरे बाबांचीच काय, तुला देवाची सुद्धा मांडी मिळेल. मग तुझी धाकटी आई म्हणाली ना, ती अगदी खरं आहे. तू वनात जा आणि तपश्चर्या कर. आयांनो ऐका,
मुलांना काय उपदेश केला पाहिजे हे ऐका. आणि मन किती छान आहे हे लक्षात ठेवा. एका सवतीनं आपल्या दुसऱ्या सवतीचा मुलगा मांडीवरून बाजूला काढलाय हे ऐकलंय सुनीतीनं, तरी सुद्धा आपल्या मनामध्ये सवतीविषयी जराही मत्सर निर्माण झाला नाही. उलट आपल्या बाळाला तिनं संस्कार दिलेत. तुझी छोटी आई म्हणते ना तेच खरंय. ही सवत नाही, ही जीवाची जीवलग बहीण आहे, लक्षात ठेवा. मन असावं ना माणसाचं ते असं असावं. काय झालं आपल्या सवतीनं आपल्याला त्रास दिला म्हणून आपण ते समजून घेतलं पाहिजे. आणि तिनं ते समजून घेतलंय. उलट बाळाला म्हणते, बाळा तुझ्या आईचंच खरं आहे. वनामध्ये जा. एक मोकळ्या मनाची माणसं असतात ना ती फार वेगळीच असतात. आणि आईचं ऐकलं आणि ध्रुव बाळ वनामध्ये निघून गेला आणि देवाचा जप करत बसला. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी नारद महर्षी आले. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण म्हणा म्हणा सगळे म्हणा मागा. सर्व मला श्रीमन्नारायण नारायण नारायण चला भजन करूया. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हो भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण भजन करा बरं. लाईट जात नाही मग लाईट. हा हा भजमन नारायण 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 हो श्रीमन्नारायण नारायण आता फक्त पुरुष. नारायण वा आवाज. आता तुम्ही श्रीमन्नारायण नारायण नारायण आवाज उंच आहे. आता श्रीमन्नारायण नारायण नारायण कमी पडलंय बरं. श्रीमन्नारायण नारायण नारायण वाह वाह. श्रीमन्नारायण नारायण आता लक्षात ठेवा. नारायण अरे वाह. श्रीमन्नारायण नारायण हाँ, हाँ। नारायण सब लोग मिलकर जय हो. नारायण 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 चला भजन करूया. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण
नारायण नारायण नारायण भज मन नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 छान, धन्यवाद सर्वांना. हॅलो, जिजा आज थोडीशी शिफ्टिंग व्यवस्थित करा बरं. नारायण नारायण करत नारद महर्षी त्या ठिकाणी आलेले आहेत. पाहिलं, युवलासा बाळ हा 6 वर्षाचा त्या ठिकाणी बसलाय आणि नारदजीनं प्रश्न केला, बाळा का बसलास त्या ठिकाणी? महाराज, मला देवाची प्राप्ती करायची, मला तपश्चर्या करायची आहे. मुनींनी सांगितलं, बाळा अरे तपश्चर्या करण्याचं हे वय नाही, तू अजून लहान आहेस. हसावं, खेळावं, नाचावं, गावं, खावं, प्यावं, मजा करावी, आणि या वयामध्ये तपश्चर्या करतोस? ध्रुवानं सांगितलं, बाबा तपश्चर्या नाही, तपश्चर्या करण्यासाठीच मी घर सोडून इथं आलोय. आणि मला बाळा का तपश्चर्या करायची रे? बाबा, ज्या ठिकाणावरून मला कुणीही उठवणार नाही अशा प्रकारची जागा मला प्राप्त करायची. आणि मुलाचा हट्ट पाहिला आणि नारद मुनींनी त्या बाळाला उपदेश केला, अनुग्रह दिला. सांगितलं, बाळा तपश्चर्या करायची ना, मी सांगतो त्या नामाची कर, नक्की देव तुला भेटेल आणि अशी जागा तुला मिळेल की जिथून तुला कुणीही पुन्हा उठवणार नाही. आणि मंत्र दिला 12 अक्षरी, ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अशा प्रकारे नामचिंतनाला सुरुवात झाली. ध्रुवबाळ देवाचं चिंतन करायला लागला आणि काय परिणाम, वर्षानुवर्ष निघून गेले. भगवंताला दया आली एवढ्या लेकराची नाही तर तपश्चर्या करणाऱ्या त्या बाळाची. आणि भगवंत साक्षात त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. ध्रुव बाळानं देवाला पाहिल्याबरोबर रोमांच दाटून आले. देवाविषयी भाव निर्माण झाला. देहभाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, ही अवस्था निर्माण झाली. आणि ध्रुवानं दोन्ही हात जोडले, शिरसाष्टांग नमस्कार केला. देवानं आशीर्वाद दिला, ध्रुवा मी तुझ्यावर प्रसन्न आहे, मागायचं असेल ते मागून घे. आणि मग ध्रुवानं मागितलं, देवा मला असं पद द्या, अशी जागा मला ज्या जागेवरून मला कोणी उठवणार नाही. देवानं आशीर्वाद दिला, तथास्तु म्हटलं. आणि देव अंतर्धान पावले, तुला अशी जागा देणार आहे, अशी जागा देणार आहे की जिथून तुला कुणी उठवणार नाही. त्याच ध्रुवाला भगवंतानं अशी जागा दिली. आज सुद्धा आकाशामध्ये ध्रुव तारा म्हणून सकाळी पहाटेच्या वेळेला आपल्याला तो दिसतो. आणि म्हणून कोण उठवतं त्याला तिथून सांगा ना. अशा प्रकारचं पद त्या बाळानं प्राप्त करून घेतलंय. म्हणून माणसानं जीवनामध्ये आल्यानंतर हे बाकीचं चालतच जाणार आहे. हो, खाणं पिणं, काम करणं, शेतात जाणं कोण करत नाही, साऱ्यांनीच केलं पाहिजे. केल्याशिवाय पोट भरत नाही हे खरं आहे. पण खरं सांगू का, हे सारं मुद्दल आहे. हे सारं कसं आहे, मुद्दल आहे. पोटासाठी सारं करावंच लागतं ना. इथभर पोट आहे बाबा, त्याच्यासाठी सारंच करावं लागतं. पण मनुष्य जन्म हा केवळ एवढंच करण्यासाठी नाही
तर ज्या ईश्वरानं आपल्याला हा जन्म दिला आहे त्याची प्राप्ती करणं, आनंदाची प्राप्ती करणं, कधीतरी जीवनामध्ये समाधान अवस्थेला प्राप्त जाणं आणि या जीवनाचा मिळालेलं आयुष्य प्रत्येक क्षणाचा आनंद आणि आनंद लुटत राहणं, यासाठी हे सुंदर जीवन मिळालेलं आहे. आणि म्हणून ध्रुव बाळानं क्रांती केली, सुंदर अशा प्रकारचं पद प्राप्त केलं. देव निघून गेले. ध्रुव बाळ आपल्या राजधानीमध्ये गेले. गेल्यानंतर कळलं आपला उत्तम धाकटा भाऊ, पण त्याचं आणि यक्षाचं युद्ध पेटलं. त्या युद्धामध्ये धाकट्या भावाला यक्षानं मारलं. पण आता किती झालं तरी सावत्र असला तरी भाऊ आहे. या बोटाच्या वेदना या बोटाला आल्याशिवाय राहत नाहीत. त्याप्रमाणे आपल्या भावाला यक्षानं जर मारलं असेल, आता मी बदला घेणार. आणि ध्रुव बाळ निघाला आणि बदला घेण्याच्या दृष्टीनं, आणि यक्षाबरोबर घनघोर लढाई चालू झालेली आहे. ध्रुव बाळ हा अनंत काळापर्यंत त्या यक्षांबरोबर लढाई करत राहिलेला आहे. शेवटी त्या ठिकाणी मनू आगमन झालेलं आहे. मनू महाराजांनी त्या आपल्या ध्रुव बाळाला सांगायला सुरुवात केली, बाळा अरे कसलं भांडण तंटा करतोस. आता नातं लक्षात ठेवा बरं. ध्रुव बाळाचे मनू महाराज कोण? नात्यानं लक्षात ठेवायचं. जग तुमच्या वाटं जाईल हो, जग तुम्हाला खोडी करेल, जग तुम्हाला भांडण्यासाठी भाग पाडेल, पण ज्याला आत्मप्राप्ती करायची ना, ज्याला आनंदानं जीवन जगायचं आहे ना, त्यानं भांडण करायचं नाही. हा मूळ मुद्दा या कथेमधला. आणि मनू महाराज म्हणतात, ध्रुवा साधू माणसाच्या हृदयानं, साधू मनाच्या हृदयाच्या माणसानं कधीही भांडण करायचं नाही. होईल तेवढं टाळायचं. म्हणजे पण एखादा माणूस छान लागला, कुणाला शिवी नाही, भांडण नाही, तंटा नाही, गावाला चांगला छंद लावला, 4 पोरं शिकवले, कमीत कमी तो मेल्यानंतर लोक म्हणताल हो काही असू द्या पण बाबालाही चांगले होते, चला पुण्यतिथी तरी साजरी करूया, द्या रे बाबा 10, 5 म्हणतील ना. जीवन आहे ना हे असं आहे, लक्षात ठेवा. म्हणून शहाण्या माणसानं भांडणामध्ये पडायचं नाही. आणि जर भांडायचंच असेल, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, हा उठता बैसता हरिबोला. समोरचा माणूस भांडायला लागला तरी हरी म्हणायचं बरं का. त्यानं शिवी दिली तरी आपण राम म्हणायचं. कोणती? आणि आमच्या गावात एक माणूस असा आहे बरं का, बरं का सर, नाना तुम्हाला साऱ्यांना सांगतो, हिवरवाडी दिसायला दिसते तुम्हाला, पण आमच्या गावात एक माणूस असा आहे, कुणी जर त्याला भांडायला लागलं तो प्रतिशिवी देत नाही. समोरून शिवी आली की तो म्हणतो रामकृष्ण हरी. मी नाव नाही सांगणार तुम्हाला. आणि एक ऐका, चांगली माणसं आपल्या जवळच असतात पण ते आपल्याला कळत नसतात. तुकाराम महाराज देहूमध्येच होते पण देहूतल्या लोकांना कधी कळले नाही. ऐकलंय माझं बोलणं? ज्ञानेश्वर महाराज आळंदीमध्येच होते पण आळंदीकरांना कळले नाही. काय सांगू तुम्हाला, भगवान कृष्ण यशोदेच्या मांडीवर लोळत होते पण हा देव आहे मरेपर्यंत यशोदेला कळलं नाही. ऐकलं का माझं बोलणं? वाईट माणसंही आपल्यामध्येच आहेत आणि चांगली माणसंही आपल्यामध्येच आहेत. फक्त ही चांगली आहेत हे कळण्यासाठी दृष्टी चांगली असावी लागते, तेव्हा चांगली माणसं कळतात. म्हणून आपल्या साऱ्यांनाच माहित आहे, भगवान श्रीकृष्णांना धर्मराजाला सांगितलं जा वाईट मनुष्य शोधून आण. गेले. दुर्योधनाला सांगितलं जा चांगला माणूस शोधून आण. दोघंही परत आले. दुर्योधनालाही चांगला सापडला नाही आणि धर्मराजालाही वाईट सापडला नाही. त्या हस्तिनापुरामध्ये दिल्लीमध्ये चांगली माणसं नव्हती का हो? हॅलो मामा, चांगली नव्हती का? होती. बरं वाईट नव्हती का? होती. मग दोघांनाही, यालाही वाईट सापडली नाही त्यालाही चांगली सापडली नाही का? धर्मराजाची दृष्टी कुणाकडेही वाईट म्हणून पाहत नव्हती म्हणून वाईट सापडला नाही. आणि दुर्योधनाला कुणीच चांगला दिसत नव्हता म्हणून त्याला चांगला सापडला नाही. आपली दृष्टी दुर्योधनाची बनवायची का आपली दृष्टी धर्मराजाची बनवायची हे स्वतःवर डिपेंड आहे, लक्षात ठेवा. कथा हे शिकवते, शहाण्या माणसानं वाईट मन घेऊन जगात कधी वागायचं नाही. मान्य आहे जग तुमच्याशी वाईट वागेल पण तुम्हीच त्याच्याशी जर तसं वागाल
तर त्याच्यात आणि तुमच्यात फरकच काय? हो मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। हाँ मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा मीठा बोला तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा मीठा बोला तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। इस संसार में दम नहीं, कब निकले जा मालूम नहीं। मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। जय हो। मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा बोले तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा मीठा बोले तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। सोच समझ ले स्वार्थ का है संसार, लाख यत्न कर झुके ना आवाज क्लियर दरबार। करा, आवाज क्लियर सोच करा, समझ ले आवाज स्वार्थ क्लियर का है क्लियर करा। संसार, लाख यत्न कर झुके न तेरा दरबार। तू जान ले पहचान ले, तू जान ले पहचान ले, कब निकले जा मालूम नहीं। हो संसार किसी का घर नहीं, कब निकले जा मालूम नहीं। मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा मीठा बोले तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा मीठा बोले तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। जय श्री राधे। प्रभुवर तो कहते हैं बारंबार, मीठा वचन है जीवन का आधार। प्रभुवर तो कहते हैं बारंबार, मीठा वचन है जीवन का आधार। तू जान ले पहचान ले, तू जान ले पहचान ले, संसार किसी का घर नहीं, कब निकले जा मालूम नहीं। मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। जय हो, मीठा तबल मीठा जी। बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा मीठा बोले तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा मीठा बोले तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। संसार में दम नहीं, कब निकले जा मालूम नहीं। मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। मीठा मीठा बोले तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। हाँ मीठा मीठा बोले तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े। लक्षात ठेवा, मिठाचा खडा तोंडात ठेवून अमृताची चव कधी कळत नसते. लक्षात ठेवा, बऱ्याच लोकांनी मिठाचे खडे तोंडात ठेवलेले आहेत, म्हणून हे अमृत काय आहे ते कळणार नाही दादा. आणि ज्याला कळलंय तो इथून उठणार नाही कधी. असं आहे, पुन्हा पुन्हा कथेला यावंसं वाटतं. हे अमृत आहे आणि हा अमृताचा झरा, हा पाझर आपल्या तुमच्या आणि माझ्या भाग्यामध्ये आलेला आहे. हे काय गोड गीत आहे. म्हणूया बरं आपण एकदा, तुम्ही आणि मी दोघंच. आता सर म्हणले, आता मिठा मिठा बोल कोई, मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े।
जमतंय आपल्याला पण ना सर, आम्हाला पण जमतंय. अजून एकदा वन्स मोर. मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े. वा वा, छान आहे. ते असं आहे नाही का, आम्ही येडे बागडे. मीठा मीठा बोल तेरा क्या बिगड़े, क्या बिगड़े तेरा क्या बिगड़े, असं येते. याचा अर्थ असा आहे, गोड गोड बोला, तुमचं काय बिघडणार आहे, तुमचं काय बिघडणार आहे. किती चांगलं आहे ना. आता हे आपल्या मुखातून गेले म्हणजे आता आपण सारे एकमेकांना गोड बोलणार, इथपर्यंत सारं सच्च आहे. अर्थ इतकाच आहे, जीवन जगत असताना शांत वृत्तीनं, साधू वृत्तीनं, संयमित जीवन जगणं फार महत्त्वाचं आहे. अशा प्रकारचं जीवन ध्रुवाच्या वाट्याला आलं आणि मनू महाराजांनी अडवलं, बाबा हे भांडणं बंद करा, आता गुन्ह्या गोविंदानं प्रेमानं वागा. जाऊ दे, मारलं ना त्यानं तुझ्या भावाला, माफ करते यक्षांना. आणि तिथून पुढं ध्रुव बाळानं असं म्हणतात 36,000 वर्ष राज्य केलं. किती वर्ष? 36,000 वर्ष. आणि मग त्या ध्रुवाचा मुलगा उत्कल, त्याला गादीवर बसवलं आणि ध्रुव बाळ पुन्हा वनामध्ये निघून गेला. देवाची तपश्चर्या केली. ज्या देवाचं दर्शन झालं, पुन्हा एकदा त्या देवाचं दर्शन झालं आणि आढळपद ध्रुवाला प्राप्त झालं. कथा संपलेली आहे. दुसरी कथा अतिशय सुंदर येते, ती राजा भरताची. ज्या भारत देशाला, ज्याच्यामुळे हे भारत हे नाव पडलं, त्याचं नाव आहे भरत राजा. खरं तर आपल्या भारत देशाला अनेक नावं आहेत. कुणी त्याला भारत म्हणतं, कुणी त्याला हिंदुस्तान म्हणतं, कुणी त्याला इंडिया म्हणतं. मला वाटतं या भारताला अजून एक नाव आहे, फार पुरातन नाव. भारताच्या आधीचं नाव, अलीकडचं नाव आहे इंडिया, त्याच्या आधीचं नाव आहे हिंदुस्तान, त्याच्या आधीचं नाव आहे भारत आणि त्याच्याही आधीचं एक नाव आहे. कोण सांगेल? बक्षीस. काय म्हणतात ते? बोला, कोण सांगताय? भारताचं पुरातन नाव इंडिया. कुछ सुने नहीं आ रहा हमें. आता थांबूचे आपण काही म्हणा, पण जाऊ द्या, बसा आता. कानडीने केला मराठा भरतार, असं झालं ते. आता बसा. धन्यवाद. ऐका, या भारत देशाचं पूर्वीचं नाव आहे, पुरातन नाव काका, अजनाब वर्ष. लक्षात ठेवा साऱ्यांनी, पुरातन नाव अजनाब वर्ष. पण जेव्हा या देशामध्ये भरत राजा जन्माला आला, त्या दिवसापासून या देशाला भारत असं नाव पडलेलं आहे. आणि आमचा भारत किती सुंदर आहे माहिती आहे का? आपला हिंदुस्तान, आपला इंडिया किती सुंदर आहे माहिती आहे का? असं म्हणतात, या भारत देशामध्ये पूर्वी अतिशय संपन्नता होती, वैभव होतं. अरे, आपल्या या झाडावर आणि झाडाच्या फांद्यावर असं म्हणतात, सोन्याच्या चिमण्या होत्या हो. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ सत्य हिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वो
भारत देश है थोड़ा मेरा। तबला आवाज। हो भारत देश है मेरा, हो भारत देश है मेरा, हाँ। हो भारत देश है मेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम। ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला। यहाँ हर बालक एक मोहन है और राधा एक बाला। जय हो। राधा एक बाला। जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ गंगा यमुना कृष्णा और कावेरी बहती जाए। जहाँ उत्तर दक्षिण पूरब पश्चिम को अमृत पिलवाए। ये अमृत पिलवाए। कहीं ये फल और फूल उगाए, केसर कहीं बिखेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा। ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। असं आपलं हे भारतवर्ष